सिंदी रेल्वे शहराला तालुक्याचा दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक असून राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात सिंदी रेल्वे वासियांनी नायब तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनातून तालुक्याची मागणी केली आहे। शासनाकडून 7 दिवसात समाधानकारक उत्तर न मिळाल्यास सिंदी रेल्वे शहर व ग्रामीण परिसरातील नागरिकांचा भव्य मोर्चा काढत शासनाचा निषेध नोंदवण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिला आहे। सिंदी रेल्वे शहर स्वातंत्र्यपूर्व काळापासून नगर परिषद असलेले शेलू तालुक्यातील एकमेव शहर आहे। सिंदी रेल्वे शहराला नगरपालिकेचा दर्जा मिळाला असून इथून 2 किलोमीटर अंतरावर नागपूर जिल्ह्याची सुरुवात होते। या शहराला लागून 35 ते 40 खेडे आहेत, ज्यांना सिंदी रेल्वे शहर दळणवळणासाठी सोयीचे होईल। तालुक्याचा दर्जा दिल्यास शहर व परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होईल। शहरामध्ये विविध शासकीय कार्यालय येतील, त्यामुळे शेतकरी व इतर नागरिकांना सोयीचे होईल। परंतु 2024 पर्यंत अनेक वर्षांपासून सिंदी रेल्वे शहर हे तालुक्याच्या दर्जापासून वंचित आहे। या शहराला तालुक्याचा दर्जा मिळावा याकरिता सन 2004 मध्ये हे शहर कसे व कोणत्या खेड्यांना सोयीचे आहे याचे नकाशासह संपूर्ण माहिती देऊन शासनाकडे प्रस्ताव सादर केला। त्याचा अनेक वेळा पाठपुरावा केला, परंतु काहीच उपयोग झाला नाही। सन 2015 मध्ये पुन्हा प्रस्ताव सादर केला, त्यावेळी मोर्चे काढण्यात येऊन आंदोलन करण्यात आले होते। त्यावेळी माननीय नायब तहसीलदार यांना बेंच देण्यात येऊन त्यांना आठवड्याचे 2 दिवस येथे देण्यात आले, परंतु तहसीलची मागणी मात्र अपूर्णच राहिली। अनेक वेळा लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिले, पण हे आश्वासन हवेतच राहिले। आम्ही या निवेदनावर विनंती करत आहोत की सिंदी शहराला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा। ही मागणी पूर्ण न झाल्यास सिंदी शहरवासी व ग्रामीण भागातील नागरिक तीव्र आंदोलन करतील, याची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, असे निवेदन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिले।